विशाल रुपये आणि सोनू चालले तरी कुठे? रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. शुभ सकाळ सर्वांना. मने आलता लाडात, मग मी घेतलं त्याला कडवर. सोनू मला म्हणला, नाही नाही काका माझा मने आहे. म्हणलं बरं बाबा. म्हणलं सोनू बरोबर जरा खेळावं आणि खेळता खेळता बुलेटच तुटून गेली माझ्याकडून. विशाल रुपयाने काहीतरी चांगलं करायला जावं आणि गडबड नाही होणार असं कधी होईल का? आज होता रोज डे, मग काय तर घेतलं गुलाबाचं फुल आणि निघालो सगुणाकडे. आता तुम्ही म्हणता विशाल रुपये सगुणाकडे काय चाललाय? अरे भावांनो, तिला तरी कोण गुलाबाचं फुल देणार? आमची सगुणा मला बघून दावणीतच जाऊन बसली होती. तिला म्हणलं, अगं सगुणा मी तुझ्यासाठी गुलाबाचं फुल आणलं, हे बघ. सगुणा मला म्हणाली, लावा माझ्या डोक्याला. गुलाबाच्या फुलामुळे आमची सगुणा खूपच देखणी दिसत होती. त्यानंतर मी पुन्हा तिला गुलाबाचं फुल द्यायला गेलो तर तिने ते खाऊनच घेतलं. त्यानंतर मी लागलो सेल्फी घ्यायला, तेवढ्यातच तिकडून टायगरने मला बघितलं आणि मला म्हणाला, मालक मी राहिलो मला पण घ्या. त्याला म्हणलं, ये बाबा तू पण ये. आमचे भाऊ बसले होते निवांत. त्यांना म्हणलं, भाऊ आमच्या प्रेक्षकांना जरा हाय तरी करा. आमचे भाऊ पण लय हौशी, लगेच त्यांनी केलं हाय. प्लॅस्टिकचं डबडं घेऊन आमचा सोनू बसला होता खेळत. इकडून माती भरून तिकडे माती ओतत होता नुसती. माती खेळून सोनूने लावली कपड्याची वाट. मग मी काय केलं, घेतलं डबडं आणि ठेवलं पत्र्यावर. वरती ठेवलं डबडं आमच्या भाऊनी सोनूला दिलं काढून. आणि शेजारी चिमणा चिमणीचं चाललं होतं भाकरी खाण्याचं काम. हा पक्षी फक्त आता गावालाच दिसतो. आमचा सोनू काय एका जागेवर बसेना. त्याने घेतला ऊस आणि लागला खेळायला. आमच्या भाऊंनी पण घेतला ऊस आणि त्याला सांगू लागले, असं खेळायचं असतं रे बाळा. आमचा सोनू आहे खूप हुशार. मग घेतला त्याने ऊस आणि लागला खेळायला. सोनूची माझी झाली धमाल मस्ती सुरू. चला आम्ही आता खेळतो, तुम्ही तोपर्यंत घ्या मला फॉलो करून.